नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि डीसी मशीन या टेक्निकल सिरीजमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे काय, डीसी जनरेटर आणि एसी जनरेटर या दोघांचं कन्स्ट्रक्शन जरी सारखं असलं तरी एकामध्ये डीसी आणि एकामध्ये एसी आउटपुट का भेटतं? तर याला रिस्पॉन्सिबल असतं बाळांनो कम्युटेटर. तुम्ही जर कम्युटेटर एसी मध्ये बघितलं तर तुम्ही स्लिप टाईप कम्युटेटर एसी मध्ये वापरतात आणि तेच डीसी मध्ये स्प्लिट टाईप कम्युटेटर आपण यूज करतो. आणि याचंच हेच कारण आहे बाळांनो, एकामध्ये डीसी तर एकामध्ये मला एसी आउटपुट भेटतं. मग हे जे व्होल्टेज आहे जे माझं मोटरच्या मध्ये किंवा जनरेटरच्या मध्ये इंड्यूज होतं, हे आपण ZP∅N डिवाइड बाय 60A असं लक्षात ठेवू शकतो. यालाच मी शॉर्टकटमध्ये ZP म्हणजे जिल्हा परिषद शाळेत मी फॅन लावला तर 60 अँपिअर करंट भेटतं असं शॉर्टकट पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. Z म्हणजे तुमचे नंबर ऑफ कंडक्टर, फाय म्हणजे फ्लक्स, N म्हणजे स्पीड आणि E म्हणजे पॅरल पाथ असं मी लक्षात ठेवू शकतो. तर बाळांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.